पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरील हा उड्डाणपूल सप्टेंबर महिन्यामध्ये बांधून पूर्ण झाला। मात्र आता याच रस्त्यावरती मेट्रो प्रकल्पाला देखील मान्यता मिळाली आहे। त्यामुळे हा नवा करकरीत उड्डाणपूल तब्बल 66 ठिकाणी पुन्हा एकदा तोडावा लागणार आहे, ज्यामुळे कोट्यवधी रुपये वाया जाणार आहेत आणि पुणेकरांना पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे। पुण्याच्या कारभाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव आणि नियोजनकर्त्यांचा ढिसाळपणा यामुळे पुन्हा एकदा पुण्यामध्ये उड्डाणपुलांचा प्रकल्प सपशेल अपयशी ठरताना दिसतो आहे। पुण्यात नजीकच्या काही वर्षांमध्ये अनेक उड्डाणपूल उभा करण्यात आले आहेत, मात्र या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी कमी झाली आहे असा अनुभव पुणेकरांना येत नाही, कारण या पुलांची चुकलेली रचना। पुण्यातील या सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल याला अपवाद ठरेल अशी पुणेकरांची अपेक्षा होती। मात्र आता पुन्हा एक वेगळाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय, कारण माझ्या पाठीमागे हा जो उड्डाणपूल आपण पाहतो आहोत, या उड्डाणपुलाच्या वरून मेट्रो प्रकल्प जाणार आहे खडकवासल्यापर्यंत आणि या मेट्रो प्रकल्पासाठी जे पिलर्स किंवा कॉलम्स उभा करावे लागणार आहेत त्यासाठी या पुलाची रुंदी कमी करावी लागणार आहे, कारण हे कॉलम्स या उड्डाणपुलाच्या मधोमधच येणार आहेत। कारण हा उड्डाणपूल उभारताना या मार्गावरती मेट्रो प्रकल्प भविष्यामध्ये उभारला जाऊ शकतो याची कोणतीही दखल घेतली गेली नाही। सप्टेंबर महिन्यामध्ये हा जवळपास 2 किलोमीटरचा उड्डाणपूल बांधून पूर्ण झाला, तेव्हा त्यासाठी 118 कोटी रुपये पुणे महापालिकेने खर्च केले होते। पुणे महापालिकेचा असा दावा आहे की या उड्डाणपुलाच्या वर्क ऑर्डरला 2021 मध्ये मान्यता मिळाली, तेव्हा पुणे महापालिकेकडून मेट्रो कंपनीला विचारणा करण्यात आली होती की या मार्गावरती नजीकच्या काळामध्ये मेट्रो प्रकल्प उभारला जाऊ शकतो का। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी असा दावा केला आहे की त्यांनी विचारलं होतं खरं, मात्र त्यावेळी मेट्रो कंपनीच्या अधिकाऱ्यांनी असं उत्तर दिलं की आम्हाला अद्याप ही या मार्गावरती मान्यता मिळालेली नाही। दुसरी गोष्ट, हा मेट्रो प्रकल्प या सिंहगड रस्त्यावरून होणार की या रस्त्याच्या समांतर असलेल्या नदी पात्रातल्या रस्त्यावरून होणार याबद्दल तेव्हा स्पष्टता नव्हती। मात्र एवढं नक्की होतं की भविष्यामध्ये इतक्या वेगाने विकसित झालेल्या या सिंहगड रस्ता, खडकवासला, आतकरवाडी या भागाकडे जाणाऱ्या मार्गावरती मेट्रो करावी लागणार। मात्र फक्त सरकारी कारभारामुळं किंवा योग्य ते निर्णय योग्य वेळी न घेतल्यामुळं आधी या उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली, या उड्डाणपुलाचे पिलर्स उभा करण्यात आले आणि त्यानंतर याच मार्गावरती खडकवासलापर्यंत मेट्रो प्रकल्पाला मान्यता मिळाली। त्यानंतर मेट्रो कंपनीने पुणे महापालिकेला त्याबद्दलची माहिती दिली आणि त्यानंतर पुणे महापालिकेने हा उड्डाणपूल उभारला असताना भविष्यामध्ये इथे आपल्याला मेट्रोसाठी देखील पिलर्स उभा करण्यासाठी जागा ठेवावी लागेल यासाठी प्रयत्न सुरू केले। मात्र तोपर्यंत उशीर झाला होता, कारण या मेट्रोचे पिलर्स बांधून पूर्ण झाले होते। तब्बल 105 कॉलम्स या मार्गावरती मेट्रोसाठी उभारावे लागणार आहेत आणि त्या 105 कॉलमपैकी 66 कॉलम या उड्डाणपुलाला तोडून या उड्डाणपुलाची रुंदी कमी करून उभारावे लागणार आहेत। 105 पैकी 66 कॉलम या उड्डाणपुलाच्या बरोबर मध्ये येत आहेत, ज्यामुळं या उड्डाणपुलाची रुंदी दोन्ही बाजूंना जवळपास 1 मीटरनी कमी करावी लागणार आहे। या सगळ्यासाठी 26 कोटी रुपये खर्च येणार आहे। या सगळ्या दुरुस्तीसाठी म्हणा किंवा डागडुजीसाठी म्हणा असं सांगण्यात येतंय, मात्र यामुळं वाहतूक कोंडीत भर पडणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या कालावधीमध्ये हे काम मेट्रोचं या ठिकाणी सुरू होईल त्यावेळी साहजिकच हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागणार आहे आणि यामुळं पुन्हा एकदा या ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना पुणेकरांना करावा लागणार आहे। त्यातून प्रश्न हाच उपस्थित होतो की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालेल्या या परिसरामध्ये भविष्यामध्ये मेट्रो प्रकल्प उभा राहणार, मेट्रो करावी लागणार हे जवळपास नक्की असताना राज्यकर्त्यांनी, धोरण आखणाऱ्यांनी
याबद्दल आधीच अंदाज का बांधला नाही, याबद्दल आधीच तजवीज का केली नाही, जेणेकरून हा उड्डाणपूल उभा करताना या मार्गावरती तशी काळजी घेण्यात आली असती. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोर असलेले एक उड्डाणपूल आणि त्याच्या पुढे असलेला दुसरा उड्डाणपूल जो ई स्क्वेअरच्या तिथे होता, तो मेट्रो प्रकल्पासाठी पाडावा लागला. त्या ठिकाणी देखील कोट्यवधी रुपये वाया गेले. आता हा नवा कोरा पूल, ज्या पुलाला अद्याप 1 वर्ष देखील झालेलं नाही, सप्टेंबर महिन्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या पुलाचं लोकार्पण केलं. तो पूल देखील तब्बल 66 ठिकाणी तोडावा लागणार आहे. प्रश्न त्यातून हाच निर्माण होतो की एकात्मिक विकास आराखडा हा म्हणून जो काही भाग असतो, एखाद्या परिसराचा जर विकास करायचा असेल तर एकात्मिक धोरण अवलंबावं लागतं, जेणेकरून मेट्रो असेल, उड्डाणपूल असतील, पादचाऱ्यांसाठीचे पूल असतील किंवा इतर प्रकल्प असतील, याचं एकत्रित नियोजन केलं, एकत्रित आखणी केली तर एक प्रकल्प दुसऱ्या प्रकल्पाला अडथळा ठरत नाही. मात्र हे एकात्मिक विकासाचं धोरण या ठिकाणी पूर्णपणे लक्षात घेतलं गेलं नाही. आधी उड्डाणपुलाला मान्यता मिळाली आणि त्यानंतर काहीच महिन्यामध्ये मेट्रो प्रकल्पाला या रस्त्यावरती मान्यता मिळाली. त्यामुळं हा उड्डाणपूल 66 ठिकाणी तोडावा लागतोय. सुरुवातीला मी जसं म्हटलं, पुण्यात अनेक ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले, मात्र प्रत्येक ठिकाणी उड्डाणपुलांच्या ठिकाणी आपल्याला वाहतूक कोंडी पाहायला मिळते. मग तो पुणे मुंबई जुन्या महामार्गावरती पाटील इस्टेटच्या ठिकाणी असलेला उड्डाणपूल असेल, पुण्यातील कर्वे रस्त्यावरील नळ स्टॉपच्या ठिकाणी असलेला उड्डाणपूल असेल, पुण्याच्या हडपसर भागामधला गाडी तळाच्या तिथला उड्डाणपूल असेल, प्रत्येक ठिकाणी उड्डाणपुलांची रचना चुकली. त्यामुळं उड्डाणपूल ओलांडल्यानंतर वाहनं पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना करत असतात. आणि इथे तर या सिंहगड रस्त्यावरती तर वेगळीच समस्या निर्माण होते आहे. उड्डाणपुलाची रुंदीच मेट्रोमुळे कमी होते आहे. पुण्यातील मेट्रोला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. खूप मोठ्या प्रमाणात लोक मेट्रोनी प्रवास करत आहेत. मात्र मेट्रोनी प्रवास लोक करत असले तरी रस्त्यांची रुंदी खाली कमी झालेली आहे. म्हणजे मेट्रोमध्ये देखील गर्दी, रस्त्यांवरती देखील गर्दी, असं चित्र पुण्यामध्ये पाहायला मिळतं आहे. नियोजन कसं असू नये याचं हे उत्तम उदाहरण ठरतं आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.